म्हणजे मी कसा होत आहे तर एक उदाहरण. माझा एक शाखा प्रमुख नावानं सांगा एक प्रमुख तो परदेशातल्या काही लोकांना तिकडे सांगितलं नाही मी गाडीची मोमेंट म्हणजे कुठे जातो कसा जातो कुठली गाडी काय हे सगळी खबर देतो. हे मला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मला ऑफिसमध्ये फोन आला. मी इन्कम टॅक्स होतो. माझा मित्र हाना करत त्याने फोन केला तू निघू नकोस आम्ही येतो. म्हटलं काय नाही तू निघू नकोस आम्ही येतो. मी ठीक आहे थांबलो. आले काय नाही नेहमीच्या रस्त्याने जायचं नाही तुलासाठी फिल्डिंग लागले आणि अमुक आपल्यातल्या एका माणसाने त्याने टीप दिली. अरे वा ठीक आहे मला कळलं नाव त्याचं. मी लगेच त्याला म्हणलं तुम्ही थांबा मी येतो आणि मी गाडी काढली आणि त्या माणसाच्या घरी गेलो. माझ्या वाटवायचंच नाही मला कळलं नाही कशात गेलो. पत्नी होती भाग केला तो मधला दरवाजा छोटा भाग तो उघडला पूर्ण नाही. साहेब तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला जा पोलीस स्टेशन मी ठार मारला आणि निघाला. दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी बोललो. बाळासाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा बाहेर सरपोतदार साहेब बसले होते आणि त्याच्या बाजूला हा बसला. मी गेले साहेब आणि मला बोललो नारायण तुझ्या उपशाखा बोलला तू ठार मारून बोललास घरी जाऊ त्या पत्नीला. हो साहेब मारणार. अरे मी तुला विचारतोय तर तो बोलतो मारणार. तुला हो साहेब मी मला बोलायला दे. काय बोल त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला घेऊन त्या ढेबराचा मी मारणार तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी लागणार हे माणूस. साहेबांनी सरपोतदार नारायणचं बरोबर आहे. साहेब बोलले सरपोतदार पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का. मी त्याला बोलवत नाही आतमध्ये पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का. माझी रिक्वेस्ट आहे माझी जबरदस्ती नाही. साहेब तुम्ही सांगा ते होईल. साहेब तुम्ही सांगा जीवदान ठीक आहे. साहेब मला इथून त्याला माझ्या अगोदर जायला सांग मला सांगू ते निरूपण एवढं आपण परखड आहे रोकड मारणार म्हणजे मार ते कोणी सांगितलं तरी ठीक आहे. पक्षात मी असं काय कोणाला बोलत नाहीये ना ते लगेच काही लावा काहीतरी पत्रकारांचे हुशार आहेत जोडाक्षर करायला चांगले हुशार मी चांगलं बोललो मी. तर भाग्यवान मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की मला बोलवलं निदान भेटायला मिळालं. नारायणाने कसा एक दिवसात सांगून संपणार नाही. पहिला आलो तर काही जण गाडीत बसायला पण तयार नसायचे 90 आणि आता कधी गाड्या दादाबरोबर बसायला मिळतं असं वाट बघतो. हा फरक मी केला मी घडवला तरी टाळ्या वाजवत नाही.